बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये परत एकदा फिजिकल व्हायलन्स पाहायला भेटणार आहे, परत एकदा ड्रामा पाहायला भेटणार आहे, कारण अशीच काही अपडेट आली आहे आणि त्याबद्दलच आपण बोलणार आहोत। बिग बॉसच्या मेकर्सने एक प्रोमो आउट केलाय, त्यामध्ये कॅप्टन्सी टास्क साठी निक्की आर्याला अडवण्याचा प्रयत्न करत आहे आणि अशातच या दोघांमध्ये फिजिकल होत आहे। निक्की आर्याला पुश करत आहे तर आर्या पण निक्कीला पुश करत आहे, म्हणजे परत एकदा आर्या सोबत फिजिकल व्हायलन्स पाहायला भेटणार आहे, कारण या आधी पण आर्या सोबत जान्हवीने फिजिकल व्हायलन्स केला होता, जान्हवीने आर्याला पुश केला होता। परत एकदा असाच काही सीन बघायला भेटणार आहे, कारण कॅप्टन्सी टास्क मध्ये निक्की आर्याला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे, तिला कॅप्टन्सी टास्क पासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे, पण आर्या ही काही कमी नाहीये। आर्या पण टिट फॉर टॅट करत आहे, म्हणजे जशी निक्की करत आहे तशीच आर्या पण करत आहे। निक्की आर्याला जशी पुश करत आहे, तिला बाजूला करायचा प्रयत्न करत आहे, आर्या पण निक्कीला सेम तसंच करत आहे, म्हणजे टिट फॉर टॅट। आर्या पण निक्की सोबत फिजिकल होत आहे आणि निक्की पण आर्या सोबत फिजिकल होत आहे, म्हणजे परत एकदा फिजिकल व्हायलन्स बिग बॉस मराठीमध्ये पाहायला भेटणार आहे। अरबाजने आणि निक्कीने डिसाइड केलाय की ही टीम दुसऱ्या टीमला अजिबातच जिंकू देणार नाहीये, कारण अरबाजने पण घरवाल्यांना धमकी दिली आहे की मी कोणालाच कॅप्टन्सी टास्क पूर्णपणे करू देणार नाही, आणि आता निक्की पण आर्या सोबत सेम करून राहिली आहे, म्हणजे आर्याला अडवण्याचा प्रयत्न करत आहे। आर्याला जो कॅप्टन्सी टास्क आहे तो निक्की पूर्ण होऊ देत नाहीये, आणि याच्यामुळे या दोघांमध्ये म्हणजे निक्की आणि आर्यांमध्ये एक फिजिकल व्हायलन्स पण पाहायला भेटणार आहे, फिजिकल भांडण पण पाहायला भेटणार आहे। तुम्हाला काय वाटते, यामध्ये आर्या चुकीची आहे की निक्की चुकीची आहे? प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि अशाच इंटरेस्टिंग अपडेट साठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।